रसिकांचं या ठिकाणी निश्चितच स्वागत असेल असेल. आर-सी-सी देऊळवाडा आयोजित जयतीर प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून ट्रॅकिंग एंडला सज्ज होईल निश्चितच पाहायचं आहे. तोपर्यंत गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. दत्ता धुरी आपल्याला पाहायला मिळेल. सातेरी मातोंडकरनं महत्त्वपूर्ण षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. ट्रॅकिंगला सज्ज होतोय योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. न ट्रॅकिंगला सोनू कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅट मधनं आपण सुंदर अशी फलंदाजी पाहिली मगाच्या सामन्यामध्ये तोच 13 चेंडू 36 धावा भारतात खेळी आपण पाहिलीच. त्याच्या बदौलतच फर्स्ट क्वालिफाय म्हणजेच सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला माणगाव संघ. त्यानंतर आपण पाहतोय सातेरी मातोंड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता धरू येतोय आमच्या स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. दत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. योगेश गावडे नावाचा बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना असेल. थोडंफार क्षेत्ररक्षण या ठिकाणी निश्चितच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या षटकामध्ये निश्चितच 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतात असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. काहीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला योगेश गावडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता धोरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पहिल्या चेंडूचा झालाय खेळ समाप्त. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय योगेश गावडे नावाचा बॅटर. अकोट्यापचा चेंडू जोरदार अपील होतोय पंचांकडे. जोरदार अपील होतोय पंचांकडे. पंच मात्र या ठिकाणी अपील फेटाळतायत. दुसरा असा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी दत्ताची आपल्याला पाहायला मिळते. सातेरी मातोंड क्रिकेट संघाच्या वतीनं पंचांच्या डाव्या बाजूने स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दत्ता धुरी आपल्याला पाहायला मिळतोय. अकोट्यापचा चेंडू निश्चितच या ठिकाणी चेंडू गेलाय निर्धाव. 3 चेंडूंची झाली आहे सांगता. सुंदर षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकामध्ये निश्चितच काका फलंदाज हाणेमारी करण्याचा प्रयत्न करतो. एक सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळतंय दत्ता धुरीचं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी फंबल झाला. या ठिकाणी ऑन साइडचा क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल निश्चितच सीमा पार. संघाचं खातं संघाचं अकाउंट ओपन केलं जातंय. या चौथ्या चेंडूमध्ये 4 धावेने या 4 धावेने संघाची सांघिक धावसंख्या होत आली धावफलकावरती. 4 धावा ही धावफलकावरती. 3 चेंडू सलग निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी ठरला. त्यानंतर मात्र या ठिकाणी एक सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी चेंडू गेलाय. योगेश गावडेच्या बॅट मधनं निघालेला खणखणीत असा चौकार आपण पाहतोय. सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर दत्ता धोरे 5वा चेंडू घेऊन. आतापर्यंत एक सुंदर षटक आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच पॉइंटच्या डोक्यावर चेंडू जाईल. पाहायचाय चेंडू चाललाय निश्चितच सीमा पार. 4 धावांसाठी योगेश गावडेच्या बॅट मधनं निघालेला खणखणीत असा दुसरा चौकार आपण पाहतोय. या चौकारानं संघाची सांघिक धावसंख्या वधारली ती 8 धावा ही धावफलकावरती. डीजे फाईन लेगकडे शॉर्ट फाईन लेगला चेंडू झालाय ट्रॅव्हल. तोपर्यंत मात्र एका धावेची लहर आपल्याला मैदानात पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
दुसऱ्या षटकासाठी मात्र वर्णी लागली मैदानात. आफ्रिदी तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. मातोंडगावचा हा एक नावाजलेला खेळाडू सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याची ओळख तोच आफ्रिदी आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण षटक घेऊन आफ्रिदी सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. आता मात्र सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सोनू कानडे पाहायला मिळतोय. एक काका सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल योगेश गावडेची. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात योगेश गावडेच्या बॅटमधनं. आफ्रिदी येतोय आमच्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सेमीफायनलचा सामना निश्चितच आपण पाहतोय काका. जो संघ जिंकेल तो निश्चितच अंतिम फेरीमध्ये पहिला संघ असेल प्रवेश करणारा. आफ्रिदी येतोय आमच्या स्क्रीनवरती पहिला चेंडू घेऊन. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच या ठिकाणी स्टेअर केला जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. जोपर्यंत क्षेत्र घेतोय तोपर्यंत मात्र एका धावेची लहर. बऱ्याच वेळानंतर आता मात्र या ठिकाणी सोनू कानडेला मात्र या ठिकाणी स्ट्राईकवर सज्ज होतोय. सोनू कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधनं मगाशी आपण 3 षटकार पाहिले तोच सोनू कानडे आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. आफ्रिदी येतोय पुढील चेंडू घेऊन. सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला सोनू कानडे नावाचा बॅटर. नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच मिड विकेटला चेंडू जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र 2 धावांची लहर मैदानात पाहायला मिळाली. या 2 धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 12 धावा, 1 डझन धावसंख्या ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, YouTubeच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षकांचं निश्चित स्वागत असेल. लोअर फुलटॉच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र एका धावेची लहर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर स्कोर काउंटिंग आपण पाहतोय. कप्पा परब आमचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आता मात्र योगेश गावडे येतोय आमच्या स्क्रीनवरती. सुंदर चेंडू स्टीअर केला जातोय एक्स्ट्रा कव्हरला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत मात्र एका धावेची लहर पाहायला मिळाली. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट काका आपल्याला पाहायला मिळते मैदानात. खराब चेंडूवर मोठे फटके मारावे. सुंदर चेंडूला मात्र या ठिकाणी चांगल्या चेंडूला सन्मान द्यावा. एक हा इरादा आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही बॅटरकडून. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न झालाय. निश्चितच चेंडू गेला. विकेट किपर दत्ता धुरीच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 5 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. योगेश गावडे आणि सोनू कांदळे आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्रिदी येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. लोअर फुलचा प्रकारचा चेंडू होता. निश्चितच बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू गेला निर्धाव. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. 6 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅकिंगला सज्ज होतोय. योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळेल. सुंदरच चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू जाईल. ट्रॅव्हल करतोय जोपर्यंत मात्र एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. त्या एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 15 धावा. कारण हा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यक्षिणी माणगाव विपक्ष सातेरी मातोड या दोन्ही संघादरम्यान
कारण एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर निश्चितच आता मात्र बघा गिअर चेंज करावं लागेल मैदानात. निश्चितच चेंडू चाललाय सीमा पार. सोनू कांदळेच्या बॅट बंद निघालेला खणखणीत असा षटकार आपण पाहतोय. या षटकारानं संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना होते धावफलकावरती 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. एक तेरी तो एक मेरी ही मैदानात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर मात्र तो षटकार ठोकला. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. चौथा चेंडू घेऊन येतोय काशी आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा निश्चितच मिड विकेटला चेंडू जाईल. सोनू कांदळेची झाली खेळ समाप्त. माणगाव यक्षिणी माणगाव संघाला मात्र सोनू कांदळे स्वरूपात मिळालेला पहिला धक्का आपण पाहतोय. या विकेटचं स्वागत करूया निश्चितच सुमधुर अशा संगीताच्या माध्यमातून डीजे धाव आफ्रिदी तुळसकरच्या हातात यष्टीरक्षण एक महत्वपूर्ण यष्टीरक्षण आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे आफ्रिदी आपल्याला पाहायला मिळतोय. काशी परब येतोय पुन्हा एकदा आपल्या षटकाची सांगता भैरवी घालणारा चेंडू घेऊन. सुंदर गती परिवर्तन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळते. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. निश्चितच उपायचा सातेरी मातोड संघाकडनं चौथ्या षटकासाठी कोणाची ओढणी लागते. आफ्रिदी आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच एक महत्वपूर्ण षटक असेल. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक आफ्रिदी तुळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. रत्नाकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण सामना निश्चितच जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. या जयतीर चषक 2024च्या माध्यमातून. आखूड टप्प्याचा चेंडू निश्चितच पूल केलाय. चेंडू चाललाय सीमा पार. रत्नाकरच्या बॅट बंद निघालेला कणकणीत असा षटकार आपण पाहतोय. या षटकारानं संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात.
पहिला पप्पा रत्नाकरच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला जो कावकरच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न झाला. फाईनलेकडे चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक फंबल झालाय. दुसऱ्या धावेची लहर मिळेल का मैदानात? या 2 धावा मात्र लिलाय पूर्ण केल्या जात आहेत. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात पूर्ण केल्या जातात. या 2 धाव्याने संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आफ्रिदी तुळसकरचं महत्वपूर्ण षटक आपण पाहतोय. ज्या पहिल्या चेंडूवर मात्र एक षटकार त्यानंतर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरा चेंडू घेऊन येतोय. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. आता मात्र रत्नाकर आपल्याला पाहायला मिळतोय. यक्षिणी माणगाव विपक्ष सातेरी मातोड यांच्या दरम्यान सुरू असलेला आखूड टप्प्याचा चेंडू कारंजा उडालाय. पाहायचाय क्षेत्ररक्षक घेतोय का? क्षेत्ररक्षक घेतोय का पाहायचाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू जाईल. जोपर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावांची लहर मैदानात पाहायला मिळाली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. आफ्रिदी तुळसकर येतोय आमच्या स्क्रीनवरती पुढील चेंडू घेऊन. रत्नाकर येतोय आमच्या स्क्रीनवरती. स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. रत्नाकर नॉन स्ट्रायकिंगला योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. एक सोनू कानडे बाद झाल्यानंतर आता मात्र ही मोठी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. निश्चितच पूल करण्याचा प्रयत्न झालाय. पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा पार. रत्नाकरच्या बॅट बंद निघालेला कणकणी जसा षटकार आपण पाहतोय. या षटकारानं संघाची सांघिक धावसंख्या होते धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या गडी 21 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर आता मात्र ही मोठी जबाबदारी रत्नाकर आणि योगेश गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला रत्नाकर नावाचा बॅटर. सुंदर चेंडू पाहायला मिळाला ऑन साइडला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर झेल मात्र टिपला जातोय. रत्नाकरची खेळी झाली आहे समाप्त. यक्षिणी माणगाव क्रिकेट संघाला मात्र रत्नाकरच्या स्वरूपात मिळालेला दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सचिन सज्ज होतोय. त्रिमूर्ती हॉटेलचे मालक सन्माननीय सुधीर परब साहेबांचं आगमन होतंय. आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हावं. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. खोदून काढलाय. चेंडू जातो या ठिकाणी सुंदर झेल मात्र टिपण्याची संधी राज पाटकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर झेल मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि सचिनची खेळी झाली आहे समाप्त. तिसरा गडी बाद होतोय यक्षिणी माणगाव क्रिकेट संघाचा सचिनच्या स्वरूपात.
षटकांचा झालाय खेळ समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र वर्णी लागली मैदानात. काशी आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. काशी स्ट्रायकिंग एंडला योगेश गावडे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण ब्लॉकॉलमध्ये चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रूवर एक सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शुभम परब आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आजचा हा अंतिम दिवस काका आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतोय. सदा स्पोर्टचे मालक सन्माननीय सदा धुरी साहेबांचं आगमन होतंय. ज्या या स्पर्धेसाठी ज्यांनी या ट्रॉफी पुरस्कृत केल्या ते सन्माननीय सदा धुरी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. सन्माननीय उत्तेज परब साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी सदा धुरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. RCC देऊळवाडा आयोजित जयतीर प्रीमियर लीग जयतीर चषक 2024 मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय काका. शुभम परब येतोय आमच्या स्क्रीनवरती तिसरा चेंडू घेऊन ट्रॅकिंगला सज्ज होतोय. योगेश गावडे नावाचा बॅटर आपल्याला पाहायला हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळाला. फाईनलीकडे चेंडू जाईल जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय तोपर्यंत मात्र एक धाव मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेने संघाची सांघिक धावसंख्या वधारली धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. षटकाची इनिंगची सांगता करणारा अर्थातच चौथा चेंडू घेऊन येतोय. शुभम परब नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॅकिंगला आता मात्र सज्ज होतोय. काची नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय RCC देऊळवाडा आयोजित JPL अर्थात जयतीर प्रीमियर लीग जयतीर चषक 2024 चा थरार. जो संघ जिंकेल तो निश्चितच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. जो हरेल त्याला मात्र 2025 ची जयतीर चषकाची वाट पाहावी लागेल. निश्चितच या ठिकाणी विकेटची संधी प्राप्त होते. काशीला मात्र माघारी फिरावं लागेल. उत्तेज परब साहेब आपल्याला विनंती असेल सन्माननीय सदा धुरी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करा. सदा स्पोर्टचे मालक सन्माननीय सदा धुरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. एक सुंदर ट्रॉफी आपण काका पाहतोय. सन्माननीय सदा धुरी साहेबांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेल्या ट्रॉफी आपण पाहतोय. साहेब धन्यवाद. आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण उपस्थित राहिलात. निश्चितच RCC देऊळवाडा आयोजित जयतीर प्रीमियर लीग मध्ये आपलं निश्चितच या ठिकाणी स्वागत असेल आणि आपले आभार असतील. आपण या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन साहेब आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं. सुंदर चेंडू पाहिला या ठिकाणी निश्चित जातोय शॉर्ट स्क्वेअरला जोपर्यंत क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची लहर पाहायला मिळेल का या ठिकाणी मैदानात. आणि मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादात गडी मात्र या ठिकाणी बाद होतोय. 5 गडी मात्र आतापर्यंत या ठिकाणी बाद होत आहेत. आता मात्र इनिंगची सांगता शेवटचा चेंडू घेऊन संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला होतोय. तो स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय निक्सन. निश्चितच शुभम परब आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन निश्चित आडव्या वेळेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जाईल तोपर्यंत मात्र या ठिकाणी एका धावेची लहर मैदानात पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या होती धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात यक्षिणी माणगाव क्रिकेट संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 43 धावा जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान.
मंडळाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना एक सूचना असेल, बॉर्डर लाईनच्या आतमध्ये आपण कोणी उभं राहायचं नाही. प्रभाकर परब साहेबांची या ठिकाणी सूचना आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी उभं राहायचं नाही. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण या ठिकाणी लाईनमन म्हणून काम पाहायचं आहे. जो संघ जिंकेल तो निश्चितच काका अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो हरेल त्याला निश्चितच जैतेर प्रीमियर लीग 2025 ची वाट पाहावी लागेल. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 43 धावा जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान. येणाऱ्या 5 षटकांमध्ये काय घडेल काय सांगण्यासाठी मायक्रोफोनवर निश्चितच आवाज बदल होतोय. मी थोडा वेळ थांबतोय, तुम्ही थांबू नका. ऐकूया आवाज मिस्टर काका सावंत सर. संतोष गोगळे सर, आरसीसी देऊळवाडाच्या या भव्य अशा स्पर्धेला अनेकांचं मुलाचं सहकार्य लाभलेलं असतं. त्यामध्ये सर्वात मोठं सहकार्य यावर्षी सन्माननीय माजी सभापती वेंगुला शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब साहेब यांचं मोलाचं सहकार्य. पहिलं आणि दुसरं बक्षीस जे आहे ते यशवंत परब साहेबांनी पुरस्कृत केलेलं आहे. अनेकांचं सहकार्य, अनेक दिग्गज दात्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्या सर्वांचंच संयोजकांच्या वतीनं, आरसीसी देऊळवाडा आयोजक समितीच्या वतीनं मनापासून मनापासून धन्यवाद. गाव मर्यादित लीग पासून सुरू झालेली गेली सातत्यानं 6 वर्ष चालू असलेली ही स्पर्धा आता आणखी एका वेगळ्या थाटात, आणखी एका वेगळ्या स्वरूपात आणि भव्य अशा स्वरूपात आपल्या समोर येते. आणि स्वरूप आहे एक गाव एक संघ या संकल्पनेचं. या एक गाव एक संघ संकल्पनेतून संपन्न होत असलेली या वर्षीची पहिली स्पर्धा ज्योतिर्देवाच्या जत्रोत्सवाच्या आसपास नेहमी दरवर्षी स्पर्धा भरवली जाते. यावर्षी जत्रोत्सव 6 जूनला आहे. आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना, सर्व क्रीडा रसिकांना, सर्व भाविकांना विनंती आहे की या जत्रोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सामील व्हावं. जयतीराचे कृपाशीर्वाद मिळण्यासाठी या जत्रोत्सवात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. सन्माननीय सुधीरजी परब साहेब आपले आमचे मित्र यांचं मनापासून स्वागत. सुधीर भाई आपलं मनापासून स्वागत. गोट्या तुळसकर आपल्याला विनंती आहे पॅव्हलियनच्या समोर या. गोट्या तुळसकर कृपा करून लगेच गोट्या, अर्जंट आपली आवश्यकता. तुमचे मित्र त्रिमूर्ती हॉटेलचे करते धरते आमचे मित्र सुधीर परब साहेब यांचं स्वागत. आणखी एक बॉल टाक. 44 runs to win. 30 गेंदे 44 रन. एक हल्का सा छोटा टारगेट मिलता हुआ मातोन टीम को, लेकिन सामने वाली गेंदबाजी देखे, तगड़ी गेंदबाजी. सोनू कांदड़े पिछले मैच में 2 ओवर्स में 3 विकेटें हासिल की थी और जो बड़े बल्लेबाज थे दाजी नाइक, पवन नाइक, जिनके विकेट्स उन्होंने निकाले थे, वो सोनू कांदड़े यहाँ उपस्थित होते हुए विजय भगत तुळस रेवटीवाडी यांच्याकडून 200 रुपयांची देणगी येते. या मंडळासाठी मनापासून धन्यवाद. मंदारभाईंचे अतिशय जीवलग मित्र भगत साहेब मनापासून धन्यवाद. मैच शुरू होता हुआ अंपायर्स द लीजेंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट
विजय केरवाड़ा के भूतपूर्व कप्तान, सबसे यशस्वी कप्तान किशोर भगत हमारी तरफ इशारा करते हुए, मैच इज ऑन। सोनू कांदड़े इज गोइंग टू पुल द फर्स्ट बॉल टू मिस्टर दत्ता धुरी। 44 रनों का ये पीछा किस तरह से होता है, बहुत होशियार गेंदबाज सोनू कांदड़े। पहली गेंद, अच्छी गेंद, गेंद को सम्मान देते हुए थोड़ा सा अपने आप को गेंद के लाइन में लाकर ड्राइव किया, जिस ड्राइव पर अपना और टीम का खाता खोलते हुए 44 रनों का पीछा करते हुए एक गेंद की समाप्ति के बाद रन संख्या है 1 रन। हियर कम्स मिस्टर सिद्धेश घाड़ी, जिनके ऊपर बहुत सारी जिम्मेवारी इस मैच में। अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के मन में संदेह है, लेकिन अपील जोरदार था। फ्रंट फुट पर पाए गए थे, पैड पर गेंद टकराई, लेकिन क्योंकि अंपायर को लग रहा था कि यह गेंद थोड़ी सी स्टंप्स को मिस करेगी। अगर क्लीन यहाँ एलबीडब्ल्यू लेग बिफोर पाए जाते हैं तो यहाँ कोई भी अंपायर हिचकिचाहट नहीं करता। तो इस गेंद पर थोड़ा सा संदेह था मन में अंपायर के। दोनों की ये बेहतरीन गेंद की समाप्ति, 2 गेंदों में 1 रन दे चुके हैं। अगली गेंद लेकर सोनू कांदड़े, अच्छी गेंद, फिर एक बार सीधी गेंद जाती हुई शॉर्ट लॉन्ग ऑन पर 30 सर्कल के अंदर, जिसको फील्ड किया गया, कोई रन नहीं। 3 गेंदों में मात्र 1 रन अब तक दे चुके हैं। 44 रनों का ये लक्ष्य है। फोर्टी फोर वॉन्ट्स टू विन। खराब गेंद, जिस गेंद का पूरा फायदा उठाते हुए 1 बाउंस ओवर द डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन फॉर 4 रन। हल्के से चूके, और इस हल्की शॉर्ट पिच गेंद पर बहुत बेहतरीन तरीके से थोड़ा सा अपने आप को शफल करते हुए गेंद के पीछे आए, इस गेंद पर बहुत खूबसूरत स्ट्रोक लिया। 4 रनों के लिए रन संख्या पहुंची 5 पर। तो अभी भी 39 रन चाहिए। आतिशिया शुरू हो चुकी है। ये फाइनल के 3 बहुत अहम मुकाबले शेष, जिनमें से एक पहला सेमीफाइनल यक्षिणी मानगांव वर्सेस साथरी मातोंड। अच्छी गेंद, फिर एक बार बल्ले का अंदरूनी किनारा लगकर गेंद शॉर्ट फाइन लेग पर, जब तक शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्ड की जाती, 1 रन लेने का आसान मौका। इस 1 रन के बाद रन संख्या पहुंची है 6 रनों पर। एक छक्का स्कोर बोर्ड पर लगता हुआ। अच्छी गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी अब तक। एक गेंद खराब फेंकी, आखिरी गेंद सोनू कांदड़े का सफल। अच्छा स्ट्रोक, क्या गेंद जाएगी, गेंद रुकी, देखना है। रनआउट का खतरा था, लेकिन जिस गेंद पर बैड लग, यहां 2 रन बच गए। यहां गेंद अगर रुक जाती है तो जितने रन आप निकालेंगे उतने रन मिलेंगे, यानी कि 4 से अंदर। एक बेहतरीन स्ट्रोक था जो 2 रनों के लिए, निश्चित रूप से 4 या 6 थे, लेकिन यस, इस पूरे टूर्नामेंट में पहली बार गेंद यहां रुकी। रन संख्या पहुंची 8 रनों पर। 24 गेंदे और 36 रन, यह इक्वेशन इस मैच को जीतने का। थोड़ा सा आसान है, लेकिन आगे गेंदबाजी भी बहुत बेहतरीन है। योगेश गावड़े जो खुद को आखिरी ओवर में रखते हैं, बीच में बहुत अच्छे गेंदबाज काशी गेंदबाजी करते हैं। इस मर्तबा गेंदबाजी के लिए शायद लाया जा रहा है सचिन को। ये चारों भाई बेहतरीन खेलते हैं, मली जादव, सचिन जादव खूबसूरत खेल का प्रदर्शन करते हैं, ओमी जादव। इनमें सचिन जादव गेंदबाजी के लिए आते हुए ऊंचे पूरे तगड़े खिलाड़ी, ऊंचे कद के, उनके सामने सिद्धेश गाड़ी। अब जीत का लक्ष्य 24 गेंदे और 36 रन। दोनों टीमें बहुत बेहतरीन खेल का प्रदर्शन करते हुए यहां तक पहुंचे हैं। पिछले मैच में मानगांव टीम ने होडावड़ा जैसी तगड़ी टीम को शिकस्त दी और सेमीफाइनल्स में प्रवेश किया। ये पहला सेमीफाइनल
यहाँ मुकम्मल। जीत का लक्ष्य है इस पहले सेमीफाइनल में 44 रनों का। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा मातोंड, सातेरी मातोंड टीम से, और जिसके तहत अपोजिट टीम को 44 रनों पर रोका। सोनू कांदड़े का वो बड़ा विकेट हासिल किया था अफरीदी ने। सचिन चले, पहली गेंद दूसरे ओवर की। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है ये। गेंद जा रही सीधी 6 रनों के लिए, लॉन्ग गप बाउंड्री लाइन के बाहर। दैट वाज द हिट, क्लीन हिट थी ये। नीचे हालांकि सोनू कांदड़े थे, एक बार लगा कि कांदड़े इंटरेस्टेड है इस कैच में, लेकिन गेंद उनके सर के ऊपर से निकलती हुई सीधी बाउंड्री लाइन को लांघती हुई 6 रनों के लिए चली गई। रन संख्या 14 पर पहुंचती हुई 14, तो अभी भी 30 रन चाहिए जीत के लिए, और गेंदे बची है 23। 23 गेंदे 30 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। सचिन, पहली गेंद बहुत महंगी, बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, विकेट कीपर की आदर नहीं कर पाए। जीवनदान मिलता हुआ, हालांकि बहुत हार्ड चांस था। एक रन मिलता हुआ रन संख्या पहुंची 15 पर, तो 29 रन चाहिए अभी भी। 15 रन स्कोर बोर्ड पर चढ़े। स्ट्राइक पर आते हुए दत्ताधुरी। सचिन यादव, बेहतरीन गेंदबाजी अब तक, हालांकि पहली गेंद पर छक्का आने के बाद वापसी करते हुए दूसरी गेंद पर चकमा दिया सिद्धेश गाड़ी को। अच्छी गेंद, स्टीयर किया इस गेंद को। सही तरीके की सोच है ये दत्ताधुरी की, कि अपने आप को एक रन लेकर स्ट्राइक पर सिद्धेश को लाना, और हर एक गेंद पर अगर रन बने तो यहां से रन चेस बहुत आसान हो जाएगा। हर एक गेंद पर रन बनना चाहिए मात्र। सिद्धेश गाड़ी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए एक छक्का उनके बल्ले से आया। फील्ड का मुआयना करते हुए फील्ड फैलाई जा रही है। एक ही खिलाड़ी को एक्स्ट्रा कवर पर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर लाया गया है। पहले अमूमन ऐसी फील्ड लगती थी जब हम क्रिकेट खेलते थे।
अच्छा स्ट्रोक, ये गेंद शायद बेहतरीन फील्डिंग वहां, एक हाथ से इस गेंद को रोका, निश्चित रूप से चौवा बचाया अपनी टीम के लिए, 3 रन बचाते हुए वहां खूबसूरत फील्डिंग का मुजाहरा। टिप्पा खाने के बाद बहुत तेजी के साथ ये गेंद जा रही थी, लेकिन इस गेंद को रोकने में कामयाब रहे। दत्ताधुरी अब स्ट्राइक पर आए हैं, रन संख्या पहुंची है 17 रनों पर, तो 28 रन अभी भी चाहिए। गेंद वही रुकी, 1 रन तो मिलेगा। 1 रन के बाद रन संख्या पहुंची 18 रनों पर। 19 गेंदे 26 रन। क्या ये गेंद बहुत ऊपर गई है, सोनू कांदड़े नीचे आते हुए, कोई गुंजाइश नहीं कि वहां कैच छूटे। शिकंजे में जाती हुई ये गेंद बहुत से फैंस में, और ये पहला विकेट सिद्धेश गाड़ी, जरूरत नहीं थी, जल्द से मैच खत्म करना चाहते थे, एंड दैट वाज वेरी डेंजरस मोमेंट फॉर सिद्धेश गाड़ी। नए बल्लेबाज राज पाटकर इज वॉकिंग इन मैच गिरफ्त में, लेकिन फिर प्रीमियर लीग जेपीएल काशी गेंदबाजी के लिए आते हुए विकेट कीपर इनके साथ थोड़ी सी बातचीत करते हुए, अब ये विकेट के जाने के बाद 18 गेंदे और जीतने के लिए 28 रन, 26 रन, 26 रन, 18 गेंदे और 26 रन, यह है इक्वेशन इस मैच को जीतने का। थोड़ा सा हौसला बढ़ाते हुए, उत्साह बढ़ाते हुए अपने साथी खिलाड़ियों का मातोन टीम की ओर से गेंदबाजी के लिए आते हुए काशी, ग्रेट बॉलर है, पिछले मैच में बेहतरीन गेंदबाजी की है। दत्ता उनके सामने, नॉन स्ट्राइक एंड पर राज पाटकर, जल्द से जल्द मैच को शुरू के अंपायर सूचित करे, इसके बाद 2 मैचेस होने बाकी, 5-5 ओवर के। अच्छा स्ट्रोक गई है, शायद 4 रन के लिए गेंद जाए, देखना है। अच्छी फील्डिंग वहां, जब तक थ्रो आता 2 रन लेने का आसान मौका। दत्ता को उस शॉट के लिए वहां खिलाड़ी तैनात किया है। योगेश गावड़े बहुत होशियार है, फील्डर को बहुत बेहतरीन तरीके से फील्ड सजाते हुए 2 रन, 2 रनों के साथ रन संख्या पहुंची 20 रनों पर। अभी भी 17 गेंदे 24 रन। अच्छी गेंद, स्टीयर के इस गेंद को हल्के हाथों से सहला या 1 रन अर्जित किया अपनी टीम के लिए, और 1 रन से करीब जीत आती हुई। अब चाहिए 23 रन, 16 गेंदे 23 रन, यह इक्वेशन। एक बड़ा स्ट्रोक या फिर 2-2-2 ऐसे 2-3 बार अगर निकालेंगे, ये मैच बहुत आसान हो जाएगा, लेकिन सामने गेंदबाजी अभी भी सोनू कांदड़े का 1 ओवर, योगेश गावड़े का 1 ओवर शेष है। गेंदे 16 गेंदे और 23 रन, यही इक्वेशन इस मैच का। फील्ड में लगातार तब्दीली, ये 2 ओवर्स बहुत देर हो चुकी है, 15 मिनट निकल चुके हैं इन 2 ओवर्स में, अंपायर इसका ध्यान रखे। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक,
यहाँ 1 रन निश्चित रूप से मिल सकता है। दूसरे की शायद कोशिश न हो, क्योंकि यहाँ रन आउट का खतरा था। बहुत तेजी के साथ इस गेंद पर यहाँ टूट पड़े थे। मात्र 1 रन, अभी भी 22 रन चाहिए। 22 स्कोर बोर्ड पर चढ़े हुए हैं। इतने ही रन और इक्वल इतने ही गेंदे, जिन गेंदों में 22 आए उतने ही गेंदों में 22 रन चाहिए। 15 गेंदों में 22 रन आए हैं अब तक, 15 गेंदों में 22 रन चाहिए अब तक। व्हाट इक्वेशन! बहुत संजोग कुछ क्रिकेट में ऐसे हो जाते हैं। बहुत बेहतरीन संजोग ये। अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक है ये। इस गेंद को मोड़ा, 1 रन निश्चित रूप से। यहाँ दूसरा रन आसानी के साथ शायद बने। नहीं, दत्ता दूसरा रन नहीं लेना चाहते। अब 21 रन चाहिए जीतने के लिए। 14 गेंदे, 21 रन। राजपाट का स्ट्राइक पर आते हुए 14 गेंदे, 21 रन। ये 2 गेंदें गंवानी नहीं चाहिए माथुन टीम ने, क्योंकि ये 2 गेंदें बहुत इंपैक्ट डालेगी बाद के जो 12 गेंदे उनमें। तो काशी भी यही चाहेंगे कि इन 2 गेंदों को बेहतरीन तरीके से डॉट निकाले, लेकिन सामने राजपाटकर। अच्छी गेंद, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद फाइन लाइन की तरफ, फाइन लाइन की तरफ मिसफील्ड होते हुए, जिस मिसफील्ड से 1 रन अतिरिक्त रन जुड़ता हुआ, रन संख्या इन 2 रनों के बदौलत पहुंची 25 रनों पर। आखिरी गेंद शेष है। 25। अच्छी गेंद फेंकी थी यहाँ काशी ने, लेकिन विकेट कीपर इस गेंद को गैदर नहीं कर पाया। हालांकि बहुत मोटा किनारा लगा था बल्ले का, इसके कारण गेंद ने दिशा बदली, जिनमें से पीछे जो मिसफील्ड हुई, 1 रन अतिरिक्त। ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, और ये गेंद गवाई यहाँ राज ने। लेकिन अब 12 गेंदे और जीत का इक्वेशन है 19 रन। 12 गेंदे, 19 रन। हमारे समीर सर पधारते हुए यहाँ। योगेश गावड़े, ये बहुत अहम ओवर रहेगा। हालांकि इम्पैक्ट ओवर रहेगा, क्योंकि सेकंड लास्ट ओवर हमेशा हर मैच में बहुत महत्वपूर्ण रहता है। इसका फायदा निश्चित रूप से उठाना चाहेंगे दोनों बल्लेबाज। दत्ता धुरी छोर पर, दूसरे नॉन स्ट्राइक एंड पर राज पाटकर, योगेश गावड़े। 12 गेंदे, 19 रन, 10 रन प्रति ओवर का यह औसत। इस ओवर में चाहेंगे दत्ता कि 15-16 रन निश्चित रूप से आए। राज और दत्ता ये सोच रहे होंगे, इस ओवर का ज्यादा से ज्यादा फायदा उठाना चाहेंगे। पहली गेंद, खराब गेंद। राज की घंटा, धोखे की घंटी यहां बज चुकी थी, लेकिन ये बहुत लूज शॉट था दत्ता का। आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत बाहर गेंद थी। अब 11 गेंदे और जीतने के लिए 19 रन। अच्छा स्ट्रोक, और ये 6 रनों के लिए शायद नहीं, गेंद रुकी, तब तक मात्र 1 रन।
अच्छा स्ट्रोक था, नीचे सोनू कांबळे शायद आ रहे थे, लेकिन कैच छूटा। ये कैच बहुत अहम था, इम्पैक्टफुल कैच था ये, क्योंकि दत्ता धुरी आखिरी ओवर में भी 19 रन बना सकते हैं। ये उनकी क्षमता है। राज स्ट्राइक पर आते हुए, इस ओवर की 4 गेंदें शेष है, फायदा उठाना चाहेंगे इन 4 गेंदों का। अभी भी जीत का लक्ष्य बहुत दूर है। 10 गेंदे 18 रन। हालांकि 3 गेंदों का ही काम है राज का, लेकिन क्या वो कर पाएंगे? 10 गेंदे 18 रन। योगेश चले, खराब गेंद, लेकिन इस मर्तबा सीधे हाथ में, और ये हाफ हार्टेड शॉट था। मैच करवट बदलता हुआ, 9 गेंदे और 18 रन। हियर कम्स मिस्टर काशी परब, पिछले मैच के हीरो, जिन्होंने बीच में जो 2 छक्के लगाए थे। हालांकि ये दोनों गेंदें योगेश की खराब थी, लेकिन इन 2 गेंदों पर बड़े स्ट्रोक आए नहीं। 9 गेंदे 18 रन। अगर आखिरी ओवर में 6 रन रह जाते हैं तो बहुत डेंजरस सिचुएशन हो जाता है। उसके बाद जो ओवर है वो सोनू कांदड़े का है। वो बहुत बेहतरीन गेंदबाज है, खूबसूरत गेंदबाज। सावंतवाड़ी और मानगांव उस एरिया के हीरो है सोनू कांदड़े। और ऐसे सिचुएशंस में बहुत बार वो इस सिचुएशंस को पार कर चुके हैं, तो भली भांति जानते हैं। काशी जरा जल्द से जल्द, राज पाटकर ने इस गेंद को बहुत बाहर से खींचने की कोशिश की थी। योगेश की ये गेंद शॉर्ट तो थी, लेकिन टिप्पा खाने के बाद और बाहर निकलती हुई लगभग वाइड लाइन पर उसे खींचने की कोशिश डीप मिड विकेट पर, और वहां के खिलाड़ी बहुत तैनात थे। उन्होंने बहुत खूबसूरती से इस कैच को मुकम्मल किया, और इसके साथ राज पाटकर की पारी समाप्त हुई। काशी आए हैं योगेश की अगली 3 गेंदें। वाइड का इशारा निश्चित रूप से हमारी तरफ आना चाहिए। वाइड का इशारा आते हुए रन संख्या पहुंची है 27 रनों पर। तो अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है। इन 3 गेंदों का ज्यादा से ज्यादा फायदा उठाना पड़ेगा, क्योंकि आखिरी ओवर बहुत डेंजरस गेंदबाज का ओवर है। अच्छा स्ट्रोक, देखना है गेंद जा रही है, नहीं, शायद आउट होकर डी स्क्वायर लेग पर। बहुत खूबसूरत कैच यहाँ, सोनू कांदड़े वंस अगेन, ही इज द हीरो, ऑलवेज हीरो। लगातार 4 शॉर्ट पिच ऑफ स्टंप के बाहर की ये गेंदें, जिनको खींचने की कोशिश, ये गेंद काशी अगर पॉइंट या कवर के ऊपर से मारते हैं, था 2 गेंदों में 6 रन चाहिए थे, और एक गेंद रखकर उस मैच को जिताया था। दैट इज द ग्रेट बैट्समैन। अब दोनों बहुत करीबी दोस्त, जिन्होंने साथी माथुर को बहुत बार ऐसी सिचुएशन से उबारा है, निकाला है। योगेश की ये सभी जो गेंदें थी, सराहना करनी पड़ेगी। आउटसाइड द ऑफ स्टंप, एक भी गेंद मिडल और लेग स्टंप पर नहीं, हर गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत बाहर, टिप्पा खाने के बाद और बाहर जाती हुई। और अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष है। बीच में एक वाइड गेंद चली गई, लगातार आउटसाइड द ऑफ स्टंप आउट स्विंग करने वाली ये गेंदें। जीत का लक्ष्य अभी भी 17 रन अभी भी चाहिए। 8 गेंदे 17 रन। अफरीदी तुलस्कर, ये गेंद योगेश की, खराब गेंद थी फिर एक बार, लेकिन इस गेंद का फायदा उठा पाए। 1 रन आसानी के साथ, 16 रन चाहिए, आखिरी गेंद शेष है। अगर इस आखिरी गेंद पर छक्का नहीं आया तो बहुत कठिन हो सकता है बाद में, क्योंकि हमने कल से देखा इस मैदान पर 15-16 रन आखिरी ओवर में, ये इक्वेशन बहुत डेंजरस दिखाई दिया कल। आज के इस दिन में क्या ऐसा होगा? अगर इस आखिरी गेंद पर बड़ा छक्का आता है तो 10 रन रह जाएंगे आखिरी ओवर में, और सोनू कांदड़े की इस ओवर को आसानी के साथ खेल सकेंगे। लेकिन अगर 16 रन रह जाते तो बहुत कठिन होगा बाद में। ये गेंद योगेश की, अच्छी गेंद, अच्छी गेंद, ये
मात्र 2 रन यहाँ आ सकते हैं। तो 14 रन आखिरी ओवर में शायद 14 रन आखिरी ओवर में चाहिए। 6 गेंदे 14 रन और गेंदबाजी का एक बहुत अहम ओवर डालने के लिए द हीरो सोनू कानड़े। बाजी के लिए लाया है। सोनू कांदड़े खुद को मैदान में बाउंड्री लाइन पर तैनात रखना चाहते हैं और गेंदबाजी के लिए लाया है। काशी 14 धावाचं विजयाचं समीकरण समोर आफ्रिदी आवाज कमी कर. पहिला चेंडू बहुत बाहर है ये, बहुत बाहर है। अंपायर का इशारा हमारी तरफ वाइड का, यानी कुल मिलाकर अब 13 रन चाहिए। बहुत अच्छी आउटस्विंग करते हैं लेकिन यहाँ वाइड लाइन पर पड़कर गेंद और बाहर की तरफ निकली तो अंपायर निश्चित रूप से इसे वाइड करार दे रहे थे। और इसी के साथ अब 6 गेंदे और 13 रन ये इक्वेशन आता हुआ काशी गेंदबाजी के लिए आते हुए। यहाँ मेरे ख्याल से सोनू बहुत बेहतरीन गेंदबाजी कर सकते थे। अच्छी गेंद अच्छी गेंद अच्छी गेंद, 1 रन तो निश्चित रूप से दूसरे की कोई गुंजाइश नहीं। अब 12 रन चाहिए अब। 5 गेंदे 12 रन। 5 गेंदे 12 रनों का ये बहुत बड़ा टारगेट ऐसा कहना पड़ेगा। हालांकि आजकल के बल्लेबाज इसको बड़ा नहीं मानती, अलग बात है। 5 गेंदे 12 रन। फिर एक बार बल्ले पर चढ़ी नहीं, 1 रन मिलेगा। 4 गेंदे 11 रन। इतना करीबी मैच ये सभी दर्शकों के लिए। फर्स्ट सेमीफाइनल सीज बिन ऑन प्रोग्रेस जेपीएल जयतीर प्रीमियर लीग 2024 का बेहतरीन ये मुकाबला। फर्स्ट सेमीफाइनल और बहुत खतरनाक मोड़ पर। 4 गेंदे 11 रन। काशी अच्छी गेंदबाजी अब तक। 3 गेंदे, यहां रनआउट का खतरा था लेकिन अब 9 रन चाहिए 3 गेंदों में। पिछले मैच जैसी सिचुएशन लगभग, 3 गेंदे और 9 रन ये इक्वेशन। बहुत अच्छा मुकाबला। सभी दर्शक यह चाहते हैं कि आखिरी जो मुकाबले हो कांटे की टक्कर देखने को मिले। 3 गेंदे 9 रन। अब तक काशी बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए सामने आफरीदी। 3 गेंदे 9 रन यह इक्वेशन। ये वाइड का इशारा रहेगा। वाइड का इशारा। 3 गेंदे 8 रन। 3 गेंदे 8 रन यह इक्वेशन। हालांकि दत्ता चाहते थे कि वो आखिर तक रुके लेकिन यह रन नहीं था, लेकिन फिर भी कोशिश होनी चाहिए थी। अफरीदी ने कोशिश नहीं की। 3 गेंदे और 8 रन, 2 चौवे चाहिए, बड़े चौवे चाहिए।
आउटसाइड द ऑफ स्टंप लेग कट करने की कोशिश और बहुत अच्छी लेग स्पिन देखने को मिली। 3 गेंदे 8 रन। फिर एक बार मैच बहुत रोचक स्थिति में। 3 गेंदे 8 रन, बहुत बेहतरीन ये मुकाबला। स्टन्ड मोमेंट फॉर एवरी टीम, दो बोथ द टीम्स। बहुत अच्छी गेंद, यहां 2 हो सकते हैं और आसानी के साथ शायद 2 रन। 2 रन आसानी के साथ। इन 2 रनों के बदौलत अब 2 गेंदे और 6 रन। पिछला मुकाबला 2 गेंदे और 6 रन। लेकिन इस मतलब यहाँ तो अच्छी गेंदबाजी अब तक इस ओवर में देखने को मिली। काशी खूबसूरत गेंदबाजी, जिन पर विश्वास दिखाया था। सुबह 2 गेंदों में 6 रन चाहिए थे, अफरीदी ने वो एक छक्का बेहतरीन लगाया था। अच्छी गेंदबाजी कर रहे थे वहां, लेकिन उसके बावजूद एक गेंद खराब विशाल कावले की। 2 गेंदे 6 रन। अच्छा स्ट्रोक और ये 6 रन। फिर एक बार अफरीदी, फिर एक बार अफरीदी। व्हाट अ शॉट दैट वाज। व्हाट अ मैच। 2 गेंदे